महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर के थोरात परिवार को गांजड़ी के खिलाफ मामला दर्ज कराने की सलाह देने के लिए सामाजिक कार्यकर्ता ने पुलिस उपायुक्त से माफी मांगी है। थोरात परिवार उल्लासनगर कैंप 4 त्रिवेणी नगर इलाके में रहता है और 1 महीने पहले कुछ गांजड़ी युवकों ने थोरात परिवार के घर पर पथराव किया, उनके साथ गाली गलौज की और उनके घर का दरवाजा तोड़कर भाग गए थे। सामाजिक कार्यकर्ता राज असरोड़कर उसी इलाके में रहते हैं और उन्होंने थोरात परिवार को पुलिस स्टेशन जाकर गांजड़ी के खिलाफ शिकायत दर्ज कराने की सलाह दी थी। उसके बाद थोरात परिवार ने पुलिस स्टेशन जाकर शिकायत दर्ज कराई। हालांकि 1 महीने बाद भी पुलिस ने अभी तक आरोपी को गिरफ्तार नहीं किया है। साथ ही आरोपी ट्रिपल सीट वाली बाइक पर उसी इलाके में घूम रहा है और थोरात परिवार को धमका रहा है, जिससे थोरात परिवार डर गया है। इसलिए राज असरोड़कर ने पुलिस उपायुक्त कार्यालय से माफी मांगी है। 1 महिन्यापूर्वी ह्या कुटुंबावरती फॅमिली माझ्या सोबत आहे आणि तो फार भयानक पद्धतीचा हल्ला होता। एक दहशत माजवण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून होता। ती जे आरोपी आहेत ते आपल्याला वयाने जरी लहान दिसत असले तरी ते फार खतरनाक आणि लोकांवरती कोणावरही जीव घेणा कुठल्याही वेळेला हल्ला करतील अशा प्रकारचे लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना धडा शिकवणं गरजेचं होतं। ही फॅमिली खरं म्हणजे घाबरलेली होती, पण यांना मी सल्ला दिला की अशामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढते, तुम्ही पोलिसात जा। माझी अशी अपेक्षा होती की पोलीस ताबडतोब आरोपींना अटक करतील आणि त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह करतील, तडीपार सुद्धा करतील। परंतु आज 1 महिना होत आला, 5 तारीखला ह्या घटनेला 1 महिना होईल। ह्या आरोपी उल्हासनगरला फिरतायत, ते आम्हाला आमच्या लोकांनी पाहिलेले आहेत, त्यांचे व्हिडिओ आम्ही पोलिसांना पाठवलेले आहेत। सीसीटीव्ही मध्ये ते दिसून आलेले आहेत सगळे आरोपी। 3-3, 4-4 सीट ते बिनधास्तपणे उल्हासनगरला फिरतात, त्यांना कुठल्याही कायद्याचं, पोलिसांचं भय असल्याचं दिसत नाही आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठेतरी अशी भावना आली की मी ह्या कुटुंबाला जो काही सल्ला दिला की तुम्ही पोलिसात जा, तर मी असा सल्ला देऊन ह्यांच्या जीवाला तर धोका नाही निर्माण केला। कारण आज ते आरोपी जर आमच्या एरियामधूनच जिथे राहतात त्या एरियामधून बिनधास्तपणे फिरतायत, तर मला ती भीती माझ्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळे कुठेतरी मला असं वाटलं की आता आपण यांची माफी मागितली पाहिजे थोरात कुटुंबाची, की यांना मी सल्ला दिला, कायदा आपलं काम करेल असं मला वाटलं होतं, पण ह्या आरोपी सापडून आलेले नाहीत अजूनपर्यंत आणि ह्यांच्या जीवावरती जी टांगती तलवार आहे ती तशीच कायम आहे आणि त्यामुळे या कुटुंबाची माफी मागावी हे माझ्या डोक्यामध्ये आलं आणि ती माफी DCP ऑफिस समोर जाऊन मागितली पाहिजे असा माझा प्रयत्न होता। आणि काल जेव्हा मी DCPच्या कानावर हा विषय टाकला तर त्यांनी आज भेटायला बोलावलं होतं, पण त्यांनी बोलावलं, त्यांनी त्यांचे प्रयत्न सांगितले, पोलीस काय करतात ते सगळं त्यांनी सांगितलं, परंतु त्याच्यामुळे ह्यांच्या जीवाचा धोका टळलेला आहे असं मला कुठेही एक सामान्य नागरिक म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसत नाही। त्यामुळे मी थोरात कुटुंबाची माफी मागण्यावरती ठाम आहे। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।